शहापूर तालुक्यातील अघई रेशन दुकानात जाणाऱ्या शासकीय धान्याचा ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी उभा करण्यात आला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। शहापूर पोलिसांनी ट्रक चालक एजाज शहाला अटक केली असून ट्रक मधील 165 क्विंटल धान्य जप्त करण्यात आले आहे। तालुका पुरवठा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 160 क्विंटल तांदूळ, 320 कट्टे आणि 5 क्विंटल गहू, 10 कट्टे असलेले धान्य भिवंडी येथील शासकीय गोदामातून अघई रेशन दुकानात जाईल असे नियोजन होते। मात्र ट्रक चालकाने धान्य एका खाजगी गोदामाजवळ उभे करून काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केला। यावर शहापूर पोलिसांना संशय आले आणि त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले। शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि पुरवठा अधिकारी अमृता सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी येथून थेट शहापूर तालुक्यातील रेशन दुकानात जाणाऱ्या धान्याची वाहतूक चुकीच्या मार्गाने केली जात होती। शहापूर पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला असून ट्रक मधील धान्य जप्त केले आहे। स्थानिकांनी ट्रक चालकासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व रेशन दुकानदारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यामुळे शहापूर तालुक्यातील शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून ट्रक चालकासह इतर आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।